कोल्हापूरमधील सारथी संस्थेच्या नवीन इमारतीचं बांधकाम सध्या सुरू आहे. या बांधकामाच्या प्लॅनमध्ये अनेक त्रुटी असल्याचा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघानं केलाय. याबाबत आज कोल्हापूर केंद्राच्या व्यवस्थापकीय संचालिका किरण कुलकर्णी यांची भेट घेत संघटनेनं त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली. या ठिकाणी सभागृहाची आसन क्षमता फक्त 250 इतकी आहे. तसंच 500 मुली आणि 500 मुलांसाठी वसतिगृह आहे. पुढील 25 वर्षात मराठा समाजाची गरज लक्षात घेता किमान 500 क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेच्या सभागृहाची आणि 500 विद्यार्थी बसतील एवढी अभ्यासिकेची आवश्यकता असल्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांचं कार्य अधोरेखित होईल अशा पद्धतीचं संग्रहालय उभारण्यात यावं, यासाठी राजर्षी शाहूंचे अभ्यासक आणि वस्तुसंग्रहालय कामाचा अनुभव असणाऱ्या तज्ज्ञांचं यासाठी मार्गदर्शन घेण्यात यावं, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांचं निवेदन व्यवस्थापकीय संचालिका किरण कुलकर्णी यांना देण्यात आलं. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, शैलजा भोसले, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, संयोगिता देसाई, विजय पाटील, गोपाळ पाटील, प्रतीक साळुंखे, युवक अध्यक्ष अवधूत पाटील आदी उपस्थित होते.